पुराच्या पाण्यातून गाडी घेऊन जायचं का नाही. गाडी तर तुम्हाला अजिबात घेऊन जायचं नाही. दुसरं जर इमर्जन्सीमध्ये तुम्हाला जावंच लागणार असेल तर 3 गोष्टी लक्षात ठेवा. गाडी बंद कधी पडते. एक, तुमच्या एक्झॉस्ट पाईप मध्ये पाणी गेलं की बंद पडते. गेलं असेल तर इमिडिएटली चालू करा. दुसरं, एअर इनलेट मध्ये पाणी गेलं असेल तर तेव्हा बंद पडते, कारण एअरच्या ऐवजी पाणी टाकलं जातं आणि त्याच्यामुळे तुमचा जो पिस्टन खराब होतो, कनेक्टिंग रॉड बेंड होतात. ओके, देन क्रँक आहे तो पण तुटून जातो, खराब होऊन जातो. स्पार्क प्लग वर पाणी गेलं असेल तेव्हा पण गाडी बंद पडते. तर या 3 गोष्टी मेजर आहेत जेव्हा गाडी पाणी गेल्यानंतर बंद पडते. पाणीचा पहिला अंदाज घ्या, आणि पाणी जर व्हील हब पर्यंत असेल तर दिस इज द सेफ डिस्टन्स. तुम्ही बिंदास गाडी घेऊन जाऊ शकता. फर्स्ट गिअर मध्ये चालवा, गाडी स्लो चालवा, आणि फास्ट चालवली तर पाणी उडून परत अगेन इंजिन कंपार्टमेंट मध्ये जाऊ शकतं, एक्झॉस्ट पाईप मध्ये सुद्धा जाऊ शकतं. दुसरं, हायड्रोप्लॅनिंग होऊ शकतं आणि मग गाडीला ग्रिप नाही भेटणार, मग तेव्हा पण गाडी कंट्रोल मधून निघून जाईल. व्हील हबच्यावर जर पाणी गेलं असेल, ओके, म्हणजे टायर पर्यंत लागला असेल तर अजिबात घेऊन जाऊ नका, रिस्कच घेऊ नका. सर्वांना शेअर करा, खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे.